नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। शहर व ग्रामीण रिक्त पदांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। तुम्हाला किती शहरात किती जागा आणि ग्रामीणमध्ये किती जागा आहे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात ते व्हिडिओज, त्याच्यानंतर योजना जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची जी योजना असतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याची जी ऑफिशियल जाहिरात जे प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये शहर व ग्रामीणची रिक्त पदे किती आहेत हे आपण जाणून घेऊया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, लोकमत या पेपरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नागपूरला 2578 नवीन पोलीस पदे हवीत असे यांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो। नागपूरला 2578 पदे आणखी जे आहेत ते हवी आहेत विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता हायकोर्टाने विचारले गृह विभागाचा निर्णय काय, यावर त्यांनी काय म्हणाले तुम्ही बघून घ्या। नागपूर काळाच्या ओघात आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्यांना न्याय देण्याकरिता नागपूर पोलीस आयुक्तालयाला 391 तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला 2187 नवीन पदांची गरज आहे। यामध्ये बघू शकता तुम्ही 2187 नवीन पदांची गरज आहे। या संदर्भात पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेऊन गृह विभागाद्वारे त्या प्रस्तावावर घेण्यात आलेले निर्णय येत्या 28 एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले। त्यानंतर बघू शकता प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन साबरे व तृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। नागपूर पोलीस आयुक्तालय व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गतच्या क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबवण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलीस बळ कार्यरत असणे आवश्यक आहे। सध्याच्या पोलीस बळामध्ये या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अशक्य होत आहे असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे। याशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत 22 पोलीस ठाणे व 6 उपविभाग तर पोलीस आयुक्ताला अंतर्गत 36 पोलीस ठाणे व 5 उपविभाग कार्यरत आहेत। ग्रामीणच्या 2187 नवीन पोलीस कर्मचाऱ्याची वेतनावर वार्षिक 214,15,56,265 रुपये तर शहराच्या 351 नवीन पोलीस कर्मचाऱ्याच्या वेतनावर वार्षिक 17,9,17,320 रुपये खर्च अपेक्षित आहे असेही गृह विभागाला सांगितले। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जे शहरात आवश्यक जे पदे आहेत, सहाय्यक उपनिरीक्षकसाठी 6 पदे, पोलीस हेड कॉन्स्टेबलसाठी 42 पदे, पोलीस कॉन्स्टेबलसाठी 207 पदे, त्याचबरोबर पोलीस अंमलदारसाठी 136 पदे एवढ्या पदांची गरज आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता ग्रामीणला आवश्यक नवीन पदे, इथे ग्रामीणला किती लागत आहेत ते सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकता की पोलीस निरीक्षक इथे आहेत जे 16 पदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक 36 पदे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पोलीस उपनिरीक्षक 158, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 246, त्याचबरोबर पोलीस हवालदार 691, त्याचबरोबर पोलीस शिपाई 1039 एवढे पदे हवे आहेत विद्यार्थी मित्रांनो शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी। एवढे पोलिसांचे जे पदे आहेत ते खाली आहेत विद्यार्थी मित्रांनो। यानंतर इथे जे जनयाचिका यांनी जे प्रलंबित केली आहे ते यामध्ये दिलेलं आहे।
ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, आणि ही महत्त्वाची अपडेट होती. नागपूरला किती पदे हवे आहेत यामध्ये संपूर्ण जानकारी त्यांनी दिलेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला 28 तारखेला याच्यावर जो निर्णय होणार आहे तो लवकरात लवकर तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.